नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. भारताचे प्रख्यात अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान सरदार मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता सर्वांनाच त्यांच्या विद्वत्तेचे आणि महानतेचे स्मरण झालेले आहे. अत्यंत साधी राहणे, समाजातील सर्व घटकांसोबत आपुलके, सर्वांशी विनम्रतेने भेटीगाठी करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली तेव्हा देश प्रचंड आर्थिक महासंकटात होता. पहिल्या काँग्रेसच्या राजवटीनंतर 4-5 वर्ष भिन्न भिन्न सरकारांची देशावर सत्ता होती. त्यावेळी देश भीषण आर्थिक संकटात असताना आंतरराष्ट्रीय देणी देण्याकरता भारताला फार मोठ्या प्रमाणावर इंग्लंड आणि जपान यांच्या बँकांमध्ये सोने गहाण ठेवावे लागले होते. राजीव गांधी यांच्या अकस्मात खुनानंतर देशाच्या पंतप्रधान पदावर सेवानिवृत्तीचे मनाचे मांडे खाणारे पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान पदावर आरूढ झाले. त्यांना महाराष्ट्राचे एकेकाळचे राज्यपाल पी.व्ही. अलेक्झांडर यांनी अत्यंत आवर्जून अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची नियुक्ती करावी असा तेव्हा सल्ला दिला. नरसिंहराव यांनी तो सल्ला मानला. मग अर्थ मंत्रालय मनमोहन सिंग यांच्या ताब्यात आले. अगदी तोपर्यंत देशात नेहरू यांच्या काळापासून चालत आलेल्या समाजवादी धोरणांचा पाठपुरावा करत करत आपल्या देशाच्या आर्थिक वाटचाल सुरू होते. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली नव्या धोरणाचे सूतवाच केले. खुले आर्थिक धोरण जेव्हा सरकारने स्वीकारले, परकीय गंगाजळी $100 कोटी पेक्षा कमी झाले होते. त्यांनी वर्षभरात ती दुपटीवर आणली आणि त्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळे वळण लागले. त्या काळी देशातील बहुसंख्य वृत्तपत्रे या धोरणाला सक्रिय विरोध करीत होती. पंतप्रधान नरसिंहराव किंवा मनमोहन सिंग किंवा गृह खाते किंवा अर्थ खाते यांच्याकडून कुणीही कुणावर आमच्या विरुद्ध बातम्या देऊ नका असा दबाव आणला गेला नव्हता. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे देशाची ताकद प्रस्थापित करण्यात मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा होता. पण तरीही 5 वर्षानंतर काँग्रेसच्या हाती पुन्हा सत्ता आली नाही. त्यानंतर संयुक्त सरकारांची मंत्रिमंडळे स्थापन झाली. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन झाले होते. त्यांच्या कारकिर्दीनंतर 2004 साली शायनिंग इंडियाचा नारा देऊन झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली. सर्वात मोठा पक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला स्थान मिळाले. काँग्रेसच्या अध्यक्षपदी असल्यामुळे सोनिया गांधी यांना पंतप्रधान पद मिळते की काय अशी धास्ती विरोधी पक्षांना वाटली. पण चाणाक्ष सोनियांनी आपले नाव पुढे न करता पंतप्रधान पदावर मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली. मनमोहन सिंग यांची अर्थकारणावरील पकड, अनेक वर्षांपासून अर्थकारणावरील त्यांचा अभ्यास आणि त्यासोबतच या सर्वांवर असलेली अभ्यासपूर्ण तत्व, चिंतनयुक्त तात्विक बैठक यामुळे त्यांच्या कारकिर्दीला जनतेची पसंती मिळू लागली. त्या काळात महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर देशात मनरेगा म्हणजे मागेल त्याला काम ही योजना सुरू झाली. यालाही अनेक पडीक विद्वानांनी घनघोर विरोध केला. पंतप्रधान पदावर असताना मनमोहन सिंग यांनी अतिशय निग्रहाने अनेक जनताभिमुख योजना आणि धोरणे राबवली होती. देशात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात आणि त्यापेक्षाही विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय अतिशय दुर्भाग्यपूर्ण होता. त्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. मनमोहन सिंग यांनी जेव्हा यवतमाळला भेट दिली तेव्हा 27 विद्वानांनी आपल्या डोक्यावरील केस काढून त्यांना जो द्यायचा तो संदेश दिला. त्या दौऱ्यानंतर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा केली होती. माहितीच्या अधिकाराचा कायदा त्यांनीच मंजूर केला. त्यांच्या कार्यकाळात कोळसा घोटाळा आणि 2G स्पेक्ट्रम घोटाळा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या राजा या मंत्र्यावरही कारवाई केली होती. त्या काळात देशात ऑडिट करणाऱ्या कॅगने बिनडोकपणाने त्या सरकारवर लाखो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. म्हणजे तेव्हा सरकारचा कोणावरही विशेष दबाव नव्हता. हे अत्यंत महत्त्वाचे आणि नमूद करण्यासारखे आहे. त्यानंतर 2G स्पेक्ट्रम घोटाळा किंवा कोळसा घोटाळा यामधील कोणत्याही आरोपात कोणतेही तथ्य न्यायालयात सिद्ध झाले नाही. पण पंतप्रधान पदावरून उतरल्यावर मनमोहन सिंग यांच्या घरीही अंमलबजावणी संचालनालय आणि CBI पोहोचली होती. हे नमूद करणे अत्यंत गरजेचे वाटते. मनमोहन सिंग एवढे साधे होते की तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या
मारुती 800 या गाडीनेच आपण प्रवास करूया असा त्यांचा आग्रह होता. शेवटी त्यांना तुमच्या सुरक्षेसाठी पंतप्रधानांची कार आहे ती वापरा अशा प्रकारे पंतप्रधानांची गाडी वापरण्याचा आग्रह करण्यात आला. तो त्यांनी मान्य केला होता. अर्थ खात्यासारख्या वृक्ष विषयात अत्यंत कार्यक्षम असलेले मनमोहन सिंग साहित्य, कला, काव्य आणि संगीत याचेही चाहते होते. अशा या महान माणसाच्या निधनानंतर त्यांच्या महानतेचे गोडवे आता सर्वच गात आहेत. या दशवर्षीय पंतप्रधानांना आमचे शेकडो प्रणाम. या जाणकार अर्थशास्त्री, पथदर्शी दीपस्तंभाला आमची विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.